महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। मालपूर ग्रामपंचायत प्रशासक व ग्राम विकास अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे आदिवासी महिला संतप्त। शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील वरच्या गावात शबरी माता चौकात अक्षरशः डासांचा आणि दुर्गंधीयुक्त वासाने आदिवासी बंधूंचे जीवन विस्कळीत झाले आहे आणि असं जीवन ते जगत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे। ते म्हणजे दरबार गडाचे राजे महावीर सिंह रावल हे देखील दखल घेण्यास टाळत आहेत। हेच का आमचे माजी बांधकाम सभापती साहेब, आदिवासी वस्तीत येऊन पाहणी करा, त्यांच्या आरोग्याशी खेळ खेळू नका, हाच वॉर्डातून जबरदस्त मतदान झालेले आहे। बूथ प्रमुखाला बक्षीस पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले आणि घाण व दुर्गंधीचे फळ मतदार भोगत आहेत। आदिवासी वस्ती शोषत आहे। बेफिक्री बेजबाबदार प्रशासन व ग्रामविकास अधिकाऱ्यांनो, जर आदिवासी बांधवांना बरे वाईट झाल्यास सर्वस्वी आपणच जबाबदार असणार। सर्वप्रथम तुमच्यावरच कार्यवाही होईल आणि मनुष्यहानीचा दावा दाखल करण्यात येईल। असह्य झालेली दुर्गंधी पाहून समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण रामचंद्रजी महाराज यांनी स्वखर्चाने पैसे देऊन गटारीतली घाण काढली। प्रशासक झोपले आहेत का? एवढी सरकारी निधी कुठे टाकतात? मालपूरचे प्रतिनिधीकडे धाव घेतली। सर्व चित्रीकरण करून आदिवासी महिला यांनी प्रशासक व गावाचे राजे यांच्यावर संताप व्यक्त केला। 8 दिवसात संपूर्ण गटारी स्वच्छ न केल्यास प्रशासकाच्या दालनात आंदोलन करू असाही इशारा दिला आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया न्यूज प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे, शिंदखेडा। और आजारी या त्याची करतीन आमले देतीन पैसा नाही, आम्ही दवाखाना करतो ताते आमले काय झाले पैसा मोठला मोठला बनी राहणार त्यांनी तर शांत काढान काय गरीब ना जीव बनतात ना या वरचा आदिवासी एरिया ना हा आदिवासी एरिया दादा आडे डास मच्छर कितला चाय राहणार, पोऱ्या आजारी वय राहणार, काय आमले सोय नेमकून करेने राहणार त्या सांगाले काय करा मग एवढे गंदे घाण वायरने सरांदे खावाने जाग त्यातले आडे रावाला त्यातले नामले त्याची जागावर जाऊ द्या त्या गावाला काय सोय करेने राहणार आमने वाले सांगाले गवता लगेच आमर वरती टांग मारता सापत्या। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।